महाराष्ट्र में तत्कालीन अघाड़ी सरकार ने 2014 में मुस्लिम समाज को 5% आरक्षण देने का निर्णय लिया था। इसके विरुद्ध कुछ लोग मुंबई कोर्ट में गए थे। मुंबई हाई कोर्ट ने उनकी याचिका खारिज करके 5% आरक्षण लागू करने की सिफारिश बरकरार रखी। लेकिन वर्तमान भाजपा शिंदे सरकार ने आरक्षण को रद्द करके मुस्लिम समाज पर घोर अन्याय किया। महाराष्ट्र में मुस्लिम समाज को 5% आरक्षण और एट्रोसिटी जैसे मजबूत कानून बनाना चाहिए। ऐसी मांग आज पत्रकार परिषद में नेशनल कॉन्फ्रेंस फॉर माइनॉरिटी के तत्वाधान में गठित मुस्लिम आरक्षण व संरक्षण हक समिति ने की है। आने वाले दिनों में समिति की ओर से एक जंबो शिष्टमंडल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मुलाकात करके अपनी मांग को रखेगा। इसके बाद भी आरक्षण लागू नहीं किया गया तो मुंबई हाई कोर्ट में चुनौती दी जाएगी। साथ ही मुस्लिम समाज के लोगों के ऊपर अत्याचार हो रहे हैं। मनमाने व तानाशाही ढंग से अपराध दर्ज करके फंसाने का काम हो रहा है। रक्षा सुरक्षा के लिए एट्रोसिटी जैसे दमदार कानून महाराष्ट्र सरकार बनाए, ऐसी मांग अध्यक्ष राहुल डंबाले ने की। आमची मागणी महाराष्ट्र राज्य सरकारला 5% आरक्षण जो महाविकास आघाडीने 2014 साली दिली होती, त्यानंतर आलेली सरकार त्यांनी ही जाणून बुजून रद्द केलं आरक्षण। हायकोर्टाचा आदेश असताना देखील परत ते 5% आरक्षण आमचं लागू करावा हीच आमची या सरकारनी मागणी आहे। हा एक टिबल इंजिनची सरकार आहे। यामध्ये आदरणीय आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा या पक्ष सरकारमध्ये सामील झाले। आम्हाला 100% खात्री आहे, कारण आमचे अजितदादा त्या पक्षामध्ये सामील आरक्षण 100% मिळेल। आम्ही पूर्वी पण अजितदादांना मायनॉरिटी 5%चे वेळोवेळ म्हणजे पत्रकारितेवर त्यांची केलेला निवेदन दिलेले आहे। त्यांना आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे की 5% आरक्षण आम्हाला मिळेल। नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीज आणि मुस्लिम आरक्षण आणि संरक्षण हक्क समितीच्या वतीने आपण मागही पुण्यामध्ये एक मीटिंग आयोजित केली होती। 3 ते 4 मीटिंग पुण्यामध्ये पण झाले। त्याच्यानंतर महाराष्ट्रभरात नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीजच्या वतीने महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये जेवढे काही सामाजिक संघटना आहे, सर्वपक्षीय लोकांसोबत आमची बैठक झालेत। ते सगळे आग्रही आहेत की मुस्लिम समाजाला 5%चे आरक्षण माननीय हायकोर्टाने जे दिलं होतं ते सरकारने दिलं पाहिजे होतं, पण ते दिलं नाहीये। तर आमचे असे प्रयत्न आहेत की आपण ही मागणी जे आहे, आता नागपूरला जे अधिवेशन चालू आहे तिथं पण आपले जे आमदार आहेत काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिंदे ठाकरे गटाचे जेवढे काही आमदार आहेत, किमान 110 पेक्षा जास्त आमदार आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत। आणि विरोधी पक्ष नेते माननीय विजय वडेट्टीवार साहेब यांनी सुद्धा विधानसभेत मुस्लिमांना आरक्षण दिलं पाहिजे याचा म्हणजे आवाज त्यांनी उठवलेला आहे। आणि येत्या 18 ते 19 तारखेला आम्ही तिथला वेळ घेऊन तिथं जाऊन त्यांच्याशी भेटणार आहे आणि लवकरात लवकर आम्हाला आरक्षण कसं मिळेल, 5% आरक्षण जे आपण मागणी करतोय ते कसं घेता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि त्याच्या नंतर आम्ही जे संरक्षण कायदा, जे एट्रोसिटी कायदा, जे इतर मागासवर्गीयांना जे एट्रोसिटी कायदा बनवण्यात आला होता त्याचप्रमाणे मुस्लिमांसाठी सुद्धा असा कायदा बनवण्यात यावा। कारण की 2014 नंतर जे मुस्लिमांवर जे अत्याचार चालू आहे, मॉब लिंचिंग चालू आहे, तर ते कुठेतरी रोखलं पाहिजे, ते कुठेतरी थांबलं पाहिजे। त्याच्याकरिता एक एट्रोसिटीचा कायदा पण झाला पाहिजे। असे प्रमुख आम्ही 2 मागणी घेऊन नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीज व सर्व सामाजिक संघटना व सर्व समविचारी पक्ष आम्ही सोबत घेऊन ही मागणी तिथं करणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।